दरवर्षीप्रमाणे याही वर्षी स्वाद मसाल्याचा मिरची उत्सव सुरू झालाय। चांगल्या क्वालिटीच्या मिरच्या, जिथे मिरच्यांचं उत्पन्न जास्त आहे त्या ठिकाणी त्या शेतकऱ्यापाशी जाऊन ती मिरचीची क्वालिटी बघून कमीत कमी रेटमध्ये तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय। तुम्हाला या ठिकाणी अनेक प्रकारच्या मिरच्या बघायला मिळतील। त्यामध्ये बेडगी असेल, काश्मीरी असेल, लवंगी असेल, संकेश्वरी असेल, गुंटूर असेल। आणि याही वर्षी माझा मसाला कलर, तिखट, टेस्ट वर्षभर टिकून राहिली पाहिजे म्हणूनच तुमच्यासाठी घेऊन आली आहे या सर्व मिरच्या। तर हा महोत्सव 15 मार्च ते 30 मे पर्यंत मैत्रिणींना सुरू आहे। तर वाट कसली बघताय? जवळ तुम्हाला जी सोयीस्कर असेल त्या शाखेला जावा आणि तुम्हाला असणारी मिरची खरेदी करा। ब्रह्मनाळमध्ये पाण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ। कृष्णा नदीची पाणी पातळी खालावल्याने मोटारी उघड्यावर। जून महिना संपत आला तरी दमदार पावसाने हजेरी लावलेली नसल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ होत आहे। ब्रह्मनाळ परिसरात कृष्णा नदीची पाणी पातळी मोठ्या प्रमाणात खालावल्याने नदी काठावरील अनेक पाणी उपसा मोटारी उघड्यावर पडल्या आहेत। परिणामी शेतकऱ्यांना पाईपचे व वायरचे कणके जोडून मोटारी अधिक खोल पाण्यापर्यंत ढकलण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे। खरीप हंगामाच्या तोंडावर पावसाअभावी पेरणी, टोकणी आणि इतर शेतीकामे रखडली असून ऊस, सोयाबीन, भुईमूग, भात यासारख्या पिकांना पाण्याची नितांत गरज निर्माण झाली आहे। अशातच कृष्णा नदीची पाणी पातळी झपाट्याने खालावल्याने शेतकऱ्यांच्या अडचणी आणखीन वाढल्या आहेत। दुसरीकडे कोयना धरणातील पाणीसाठाही चिंताजनक पातळीवर पोहोचल्याने भविष्यातील पाणी पुरवठ्याबाबत अनिश्चितता निर्माण झाली आहे। त्यातच ऐन गरजेच्या काळात वीज मंडळाकडून उपसाबंदीची शक्यता व्यक्त होत असल्याने बळीराजाची धास्ती वाढली आहे। सध्या ब्रह्मनाळ परिसरात नदीकाठावर शेतकरी पाईपचे व वायरचे कणके जोडून मोटारी पाण्यापर्यंत पोहोचवण्यासाठी धावपळ करताना दिसत आहेत। पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांच्या नजरा आता आकाशाकडे लागल्या असून लवकरात लवकर दमदार पाऊस पडून शेतीला दिलासा मिळावा अशी अपेक्षा व्यक्त होत आहे।